Hello friends, once again you are welcome in my YouTube channel. Friends, in this video we are going to learn English workshop from our textbook, and the topic is Be Smart, unit number 1.4. Friends, before going to solve this activity, I suggest you to take your notebook with you, and whenever you have to write down the answers of this question, pause the video and write down the answers. So friends, now we are going to start our question number first. Complete the following web with the words associated with the text and the given title. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवण्यापूर्वी किंवा कुठल्याही प्रश्नांचं उत्तर देण्यापूर्वी तो प्रश्न नीट समजावून घ्या. जर प्रश्न नीट समजावून घेतला नाही तर कदाचित काही उत्तरं चुकीची येऊ शकतात. म्हणून सर्वप्रथम प्रश्न समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. यू हॅव टू सॉल्व सच टाइप ऑफ ॲक्टिव्हिटी इन युअर बोर्ड क्वेश्चन पेपर. कंप्लीट द वेब फॉर 2 मार्क्स. 2 मार्कासाठी हा प्रश्न सोडवायचा असतो बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये A2 ॲक्टिव्हिटीमध्ये. पाहूया काय आहे. यू हॅव टू कंप्लीट द वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल, अँड द गिवन टायटल इज कंपोनंट्स ऑफ सक्सेस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कंपोनंट्स ऑफ सक्सेस हे टायटल लिहिले आणि यू हॅव टू राईट डाऊन द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट. या कंपोनंट ऑफ सक्सेसची असोसिएटेड असलेले शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर पाहूया काय आहे ते कंपोनंट्स ऑफ सक्सेस. तर पहा, आपण अगोदरच उत्तर तयार केले. काय आहेत कंपोनंट्स ऑफ सक्सेस समजून घ्या. आयडेंटिफाईंग एरिया, टाइम बाउंड, रिअलिस्टिक, बिल्डिंग एक्सपर्टाइज, अचिवेबल, ट्रॅकिंग प्रोग्रेस, मेजरेबल, स्पेसिफिक. जर तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करायचं असेल, इफ यू हॅव टू अचीव युअर गोल, यू मस्ट रिमेंबर द फॉलोइंग फॅक्टर. हे काही फॅक्टर्स आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत. आयडेंटिफाईंग एरिया, तुम्हाला जो गोल साध्य करायचा त्याचा एरिया तुम्हाला समजून घेतला पाहिजे. टाइम बाउंड, रिअलिस्टिक, बिल्डिंग एक्सपर्टाइज, अचिवेबल, ट्रॅकिंग प्रोग्रेस, तुम्ही तुमचा प्रोग्रेस किती केला आहे ते ट्रॅक केलं पाहिजे. मेजरेबल, तो इट शुड बी मेजरेबल. गोल शुड बी स्पेसिफिक, तुमचा गोल तो स्पेसिफिक सुद्धा असला पाहिजे. अशा प्रकारचे फॅक्टर्स जर तुम्ही लक्षात घेतले तर डेफिनेटली यू विल अचीव युअर सक्सेस. तर तुम्ही तुमचं यश नक्कीच साध्य करू शकता. यू कॅन अचीव युअर गोल. क्वेश्चन नंबर 2, पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न समजावून घ्या. पिक आउट द एक्झाम्पल्स म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं, यू हॅव टू पिक आउट द एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. खाली काही फॅक्ट्स दिल्यात, त्या फॅक्ट्सला सपोर्ट करणारे एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. वी कांट बी फॅक्ट. नाव आय एम गोइंग टू रीड द फॅक्ट. गोल्स शुड बी अचिवेबल. गोल्स शुड बी अचिवेबल, साध्य करण्याजोगे गोल असले पाहिजेत आणि त्याच्यासाठीचं उदाहरण या ठिकाणी दिले. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट ऑर अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दॅट हाईट्स इन फ्युचर. स्टुडंट्स, नाऊ यू आर इन द 10th स्टँडर्ड. आता आपण 10वीला आहात. म्हणजेच ॲट प्रेझेंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट ऑर प्राईम मिनिस्टर. आता लगेच आपण या वर्गात असताना, 10वीच्या वर्गात शिकत असताना लगेच प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर बनायचं आहे हे ध्येय ठेवू शकत नाहीत. 2 प्रकारचं आपण म्हणू शकतो त्याला गोल आपण ठरवू शकतो. काही शॉर्ट टर्म आणि काही लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे आता आपण 10वीला आहेत ना, मग आता फक्त काय आपला गोल असला पाहिजे, वी हॅव टू गेट मॅक्झिमम मार्क्स इन द बोर्ड एक्झामिनेशन. यू हॅव टू गेट मॅक्झिमम मार्क्स इन द बोर्ड एक्झामिनेशन. हा आपला शॉर्ट टर्म गोल झाला. आणि लॉंग टर्म असेल तर आय वॉन्ट टू बी अन IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, अशा प्रकारचे लॉंग टर्म ऑफिसर, किंवा प्रेसिडेंट बनायचं आहे, प्राईम मिनिस्टर बनायचं, असे लॉंग टर्म असू शकतात. म्हणजेच काय आहे, आता लगेच बनू शकत नाही बट कॅन होप टू रीच दॅट हाईट्स इन फ्युचर. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल्स या फॅक्टला सपोर्ट करणारे देता येऊ शकेल. नेक्स्ट, अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. या फॅक्टसाठीचं उदाहरण या ठिकाणी आहे.
टाईम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. तुम्हाला एखादा गोल अचीव करायचा असेल तर त्याच्यासाठी किती वेळात तो गोल अचीव करायचा याच्यासाठी तुम्ही टाईम लिमिट ठरलं पाहिजे. नाहीतर आपल्याला आता एखादी गोष्ट साध्य करायची, मी आता शॉर्ट टर्म गोल सांगितलं तुम्हाला का आपल्याला 10वीमध्ये इतके मार्क मिळवायचे पण ते एका वर्षातच, म्हणजे आपला अभ्यास किती झाला आहे, काय झाला आहे तो आपण या वर्षातच ठरवलं पाहिजे. हा काही लॉंग टर्म गोल होऊ शकत नाही. म्हणजेच याच्यासाठीचं तुम्हाला टाईम लिमिट ठरवलं पाहिजे. आणि या फॅक्टसाठीचं उदाहरण आहे टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. इट मे बी एक्झरसाइज, डाएट, स्ट्रेस फ्री थॉट्स. तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ठराविक टाईम लिमिट दिला पाहिजे का आम्ही इतक्या वेळात हे वजन कमी करेल. मग त्याच्यासाठी एक्झरसाइज, डाएट, स्ट्रेस फ्री थॉट्स हे सगळं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्ही हा गोल साध्य करण्यासाठी, वजन कमी करण्याचा गोल साध्य करण्यासाठी टाईम लिमिटच ठेवलं नाही, then it will be very difficult for you to achieve your goal. Means time limit is very important. आणि ह्या फॅक्ट्सला सपोर्ट करणारे हे उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे किंवा आपल्या टेक्स्टमध्ये देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, अ स्पेसिफिक फील्ड एरिया हॅज टू बी फिक्स टू अचीव गोल. मीन्स इफ यू हॅव टू अचीव युअर गोल दॅट टाईम यू हॅव टू फिक्स युअर एरिया. तुम्हाला कुठल्या तुमचं फील्ड आहे, एरिया आहे तो फिक्स केला पाहिजे. याच्यासाठीचं उदाहरण दिलं आहे, एक्झाम्पल दिलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग इट कॅन बी स्ट्रेंज. नेक्स्ट फॅक्ट इज गुड रिझल्ट डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क यू पुट इन. म्हणजे याचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट हा तुम्ही कुठल्या प्रकारची क्वालिटी आणि क्वांटिटी वापरलेली आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि त्याच्यासाठी ही फॅक्ट सपोर्ट करणारे एक्झाम्पल दिले. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. अगदी ट्रम्पेटसारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण काही टाकलंच नाही तर काहीही बाहेर येणार नाही. म्हणजेच जर आपण योग्य प्रकारे त्याच्यामध्ये इनपुट केलं तर तशाच प्रकारचं आउटपुट बाहेर येणार आहे. म्हणजेच तुमचा रिझल्ट हा कशावर अवलंबून आहे, द क्वालिटी अँड क्वांटिटी. जशा प्रकारचं इनपुट असेल तशाच प्रकारचं आउटपुट असेल. काहीच इनपुट नसेल तर काहीच आउटपुट बाहेर पडणार नाही. अशा प्रकारचं एक काय म्हणू आपण मोटिवेशनल एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला हे मोटिवेट करणारं उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. आणि जर आपल्याला आपला प्रोग्रेस या ठिकाणी करायचा असेल, आपल्याला आपला गोल साध्य करायचा असेल तर त्याच्यासाठी आपला हा गोल पूर्ण करण्यासाठीचा आवश्यक असणारा बेंचमार्क हा खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी त्याचं सपोर्ट करणारं, ह्या फॅक्टला सपोर्ट करणारे उदाहरण दिले. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. जर तुम्ही फुटबॉल खेळत असाल तर फुटबॉलमध्ये प्रत्येक प्लेयरची एक जागा फिक्स केलेली असते. जर ती जागा फिक्स नसेल तर आपण इकडून तिकडे पळत बसू. सगळेच जण जर त्या बॉलच्या पाठीमागे राहिले तर आपण किती प्रोग्रेस केला आहे तेही कळणार नाही. अँड इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर द प्लेयर्स टू अचीव देअर गोल ऑर टू विन द मॅच. म्हणजेच प्रत्येक खेळाडूची जरी निश्चित पोझिशन ठरलेली असेल तर मात्र त्यांना सहजपणे त्यांचा गोल साध्य करता येईल किंवा ती मॅच जिंकता येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर A2 किंवा क्वेश्चन नंबर A1 मध्ये सुद्धा कंप्लीट हा असू शकतो. तर या ठिकाणी फक्त तुम्हाला हे जे दिलेलं सेंटेन्स आहे ते कंप्लीट करायचं आहे. स्मार्ट गोल्स आर अशा प्रकारचे दिले आणि यू हॅव टू राईट डाऊन द आन्सर. आपण इथं उत्तर अगोदरच दिले आहेत. अ methodology of thinking that helps people reach success. SMART stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. Here word SMART, SMART, SMART. S stand for specific, M stand for measurable, A stand for achievable, R stands for realistic and the T stands for time bound. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करता येईल. टू व्हॅल्युएबल ॲसेट्स ऑफ सेटिंग गोल्स आर द सेन्स ऑफ ओरिजिनिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ.
म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे वाक्य कंप्लीट करायचं आहे, जे टेक्स्टमध्ये दिलेलं आहे तसंच आपण पूर्ण करायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, रीड धिस कोट. या ठिकाणी काही कोट दिले खाली एक, आणि ते कोट वाचायचे अगोदर काय सांगितले पाहूया. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. मी आत्ताच सांगितलं की हे एक मोटिवेट करणारं सेंटेन्स आहे. गेस द मिनिंग, या वाक्याचा अर्थ शोधायचा आपल्याला. डिस्कस इन पेअर, चर्चा करायची. अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. आणि त्याच्यानंतर तशाच प्रकारचा अर्थ सांगणारा काही वाक्य किंवा कोटेशन्स आपल्याला लिहायचे आहेत. यू कीप ॲज यू सो, यू रीप ॲज यू सो, हे पहिलं कोटेशन आहे, ते दिलेलं आहे. जसं पेराल तसं उगवतो, पण शब्दशः अर्थ नाही होत कोटेशनचा. यू रीप म्हणजे कापणी करणे, ॲज यू सो जसं पेराल तसं उगवतो, आपण याचा अर्थ घेतोय. इनपुट इज इक्वल टू आउटपुट, ज्या प्रकारचं इनपुट असेल तशाच प्रकारचं आउटपुट असू शकतंय. म्हणजेच या ठिकाणी या इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट, याच कोटेशनला अगदी साम्य असलेलं हे आहे. जे आपण इनपुट असेल इज इक्वल टू त्याच बरोबरीनं हे आउटपुट असेल. नो पेन्स नो गेन्स, काही कष्ट नाही तर तुम्हाला काही मिळणार पण नाही आहे. कष्टाविना फळ नाही असं आपण म्हणू शकतो. वेल बिगन इज हाफ डन, आपली चांगली सुरुवात केली असेल तर अर्धाधिक काम झाल्यासारखंच असतं. एव्हरीथिंग यू डू कम्स बॅक अराउंड, म्हणजेच तुम्ही जे करताय तशाच प्रकारची तुम्हाला त्याचं उत्तर मिळत असतं. अशा प्रकारची कोटेशन आपल्याला या ठिकाणी देता येतील. नेक्स्ट क्वेश्चन, ड्राफ्टिंग अ स्पीच, डिस्कस इन ग्रुप इच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. You have to draft a speech, discuss in groups each block. तुम्हाला या ठिकाणी जे काही टायटल दिले आपण म्हणू शकतो, हाऊ आय कॅन ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच. या इम्प्रेसिव्ह स्पीच ड्राफ्ट करण्यासाठी तुम्हाला काही सेंटेन्सेस किंवा काही ब्लॉकमध्ये या ठिकाणी सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत. पाहूया आपण. जर तुम्हाला इम्प्रेसिव्ह स्पीच तयार करायचं असेल तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हॉट शुड बी साईज लेंथ ऑफ स्पीच, तुम्हाला स्पीच कुठं द्यायचं आहे आणि ते संयोजक आहेत त्याने तुमच्यासाठी वेळ किती दिला आहे याच्यावरून तुम्हाला त्याची साईज आणि लेंथ ठरवावी लागेल ते स्पीच ड्राफ्टिंग करताना. डू आय नो द फॉर्मॅट, यू मस्ट नो द फॉर्मॅट ऑफ द स्पीच देन यू कॅन ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच. तुम्हाला त्याचं फॉर्मॅट माहीत असलं पाहिजे. हाऊ टू स्टार्ट मीन्स द बिगिनिंग ऑन द इंट्रोडक्शन ऑफ दॅट स्पीच. what to write in that speech, it is also very important. How to bring quality to your speech. If you have to prepare an impressive speech, then the quality of that speech must be very important. तर ती खूपच महत्त्वाची आहे. तुमचं क्वालिटी स्पीच होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स, जे तुमचं स्पीच आहे त्याच्याशी रिलेव्हंट असलेल्या थॉट्स किंवा स्लोगन्स तुम्ही वापरल्याच पाहिजे. देन इट विल बी इम्प्रेसिव्ह. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लूड, जे महत्त्वाचे घटक आहेत ते तुम्ही इन्क्लूड केले पाहिजेत. जर कमी वेळातील स्पीच असेल तर फक्त तुम्हाला काहीच महत्त्वाचे त्याच्यातून निवडावे लागतील आणि ते महत्त्वाचे घ्यावे लागेल. स्पीचसाठीचा वेळ जास्त असेल तर तुम्हाला त्या महत्त्वाच्या मुद्द्यांची निवड करायला फार अवघड जाणार नाही, पण वेळ कमी असेल तर तुम्हाला ते अवघड जाऊ शकतं. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे इन्क्लूड केले गेले पाहिजेत. व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच, मीन्स ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच. संपूर्ण स्पीच तुमचं इम्प्रेसिव्ह व्हायचं आहे त्याच्यासाठीची प्रोसिजर जी सिस्टमॅटिक आहे तीच असली पाहिजे. म्हणजेच तुमच्या थॉट्समध्ये एक विशेष प्रकारची साखळी असली पाहिजे, चेन असली पाहिजे. तुमचं फॉर्मॅटमध्ये स्पीच असलं पाहिजे. तुमची बिगिनिंग योग्य प्रकारे झाली पाहिजे, त्याचं कन्क्लुजन योग्य प्रकारे झालं पाहिजे. त्याच्यामध्ये काही स्लोगन किंवा थॉट्सचा वापर केला पाहिजे किंवा आपण म्हणू शकतो काही जे फेमस पर्सन्स आहेत त्यांचे कोटेशन्स तुमच्याकडून वापरले गेले पाहिजेत. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या महत्त्वाच्या पॉईंट्सचा सुद्धा या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचं क्वालिटी स्पीच प्रोड्यूस करता येऊ शकतं. तर पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया स्पीच डेव्हलपमेंट. प्रत्यक्ष तुम्हाला स्पीच द्यायचं आहे त्याच्या वेळेला तुम्हाला काही गोष्टींचा काय म्हणू आपण काय वापर करता आला पाहिजे. सुरुवातीला त्याचा फॉर्मॅट किंवा त्या कंटेंटमध्ये काय काय असलं पाहिजे पहा. तर तुम्ही
ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. कंटेंटमध्ये तुम्ही किंवा आपण फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला ग्रीटिंग, बिगिनिंग किंवा इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक आलं पाहिजे. देन एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज. तुम्हाला जो काही मेन थीम आहे ती स्पष्टपणे क्लिअर सांगितली पाहिजे. तुमचे थॉट्स आहेत ते ऑर्गनाईज असले पाहिजेत, म्हणजे त्याची साखळी असली पाहिजे, डेव्हलप होत गेले पाहिजेत आणि तुम्ही शेवटाला पोचला पाहिजे तुमची आयडिया जी आहे ती. मॉरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स. तुम्ही जे काही स्पीच देताय त्याच्या संबंधितलं तुम्ही मॉरल आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स विथ एक्झाम्पल्स दिली पाहिजेत, योग्य अशी उदाहरणं त्याच्यासाठीची दिली पाहिजेत. आणि शेवटचं आहे तुमचं कन्क्लुजन. हे कंटेंट अतिशय महत्त्वाचं आहे. इफ यू हॅव टू गिव्ह अन इम्प्रेसिव्ह स्पीच. देन स्पीकिंग प्रेझेंटेशन. व्हाईल प्रेझेंटिंग युअर स्पीच, युअर प्रोनाऊन्सिएशन शुड बी व्हेरी क्लिअर. मीन्स यू हॅव टू स्पीक व्हेरी क्लिअरली. अतिशय स्पष्टपणे तुमचं बोललं पाहिजे. व्हॉइस मॉड्युलेशन इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. वी कॅन से फॉलिंग अँड रायझिंग टोन ऑफ युअर स्पीच. तुमच्या बोलण्यातील आवाजातील चढ उतार हा अतिशय महत्त्वाचा आहे. व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. आवाजातील चढ उतार जर असेल देन युअर स्पीच विल बी मोर इफेक्टिव्ह. Then next point is presentation, speaking style, mannerism is also very important. Speaking style and mannerism. So you have to use. तुम्हाला तुमची भाषा अतिशय विनम्र असली पाहिजे. मॅनरिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टाईल अँड मॅनर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची स्टाईल, बोलण्याची पद्धती, तुमचे मॅनर्स विनम्र असला पाहिजे. तुम्ही यू हॅव टू कीप आय कॉन्टॅक्ट ऑफ द ऑडियन्स. तुम्ही त्या ऑडियन्सच्या बरोबरचं आय कॉन्टॅक्ट असलं पाहिजे. नेव्हर लुक अप अँड डाऊन. तुम्ही खाली पाहणे किंवा वर पाहणे और थ्रू द विंडो, खिडकीतून बाहेर पाहणे, या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. प्रेक्षकांशी किंवा ऑडियन्सशी आय कॉन्टॅक्ट असलं पाहिजे. ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. आणि सतत तुमचा ऑडियन्स हा एंगेज ठेवला पाहिजे. मधून काहीतरी प्रश्न विचारले पाहिजेत, काहीतरी एक्झाम्पल्स दिले पाहिजेत का ते सतत तुमच्याशी एंगेज राहतील किंवा त्यांचं लक्ष तुमच्याशी वेधलं जाईल. Confidence also one of the important point. If you are confident then your speech will be impressive. तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुमचं स्पीच इम्प्रेसिव्ह असू शकेल. आणि त्याचबरोबर यू हॅव टू यूज गेस्चर्स व्हाईल प्रेझेंटिंग युअर स्पीच. तुम्ही योग्य असे गेस्चर्स वापरले पाहिजेत. यू हॅव टू अवॉइड ऑल्सो एक्सेसिव्ह गेस्चर्स. अनावश्यक हालचालीसुद्धा नको आहेत. या ठिकाणी तुम्हाला जे योग्य असे हावभाव आहेत तेवढेच केले पाहिजेत. तर हे प्रेझेंटेशन करताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नेक्स्ट युजफुल फ्रेजेस. आणि काही महत्त्वाचे फ्रेजेस या ठिकाणी दिलेले आहेत किंवा तुम्ही आणखी काही तयार करू शकता. ह्या युजफुल फ्रेजेस तुमच्याकडे तयार असल्या म्हणजेच तुम्ही एक इम्प्रेसिव्ह स्पीच तयार करू शकता. नाऊ आय एम गोइंग टू रीड ओनली. इट्स प्लेजर टू सी यू ऑल. आय एम हॅपी टू सी यू टुडे. इट्स गुड टू सी यू ऑल हिअर. अशा प्रकारचे काही फ्रेजेस किंवा आपण म्हणू वाक्य, सेंटेन्सेस तुमची तयार असले पाहिजेत. देन यू हॅव टू यूज इट इन युअर स्पीच. तर त्यानंतर तुम्हाला ती वापरायची आहेत. टुडेज टॉपिक इज, माय टॉक इज अबाउट, माय टॉपिक इज, द पर्पज ऑफ दिस स्पीच, द एम ऑफ दिस स्पीच, आय विल फोकस ऑन वन इश्यूज, आय विल फोकस ऑन दिस टू इश्यूज, आय विल फोकस ऑन 3 मेजर इश्यूज. अशा प्रकारची वाक्यरचना तुम्ही वापरायची आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स फील फ्री टू आस्क मी. आणि शेवटी तुम्हाला प्रेक्षकांना त्यांचे डाऊटसुद्धा क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच ॲट सम मोर पॉईंट्स. मीन्स तुम्हाला तुमचं भाषण किंवा तुमचं स्पीच देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. डूज अँड डोंट्स, काय करावं आणि काही करू नये. तर पहा या ठिकाणी डूज अँड डोंट्स हा प्रश्न आपल्या रायटिंग स्किलमध्ये सुद्धा असतो. तर डूज अँड डोंट्स लिहिताना जर आपल्याला परीक्षेत काही वाक्य दिलेले असतील तर ती वाक्य होकारार्थी वाक्य डूच्या बाजूला आणि नकारार्थी वाक्य डोंटच्या बाजूला अशी लिहायची नसतात. डूजची वाक्य कशी लिहायची आहेत आणि डोंटची वाक्य कशी लिहायची आहेत तर हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडून दिलेला आहे. तो लक्षात घ्या. जशाच्या तशी वाक्य लिहिली तर आपल्याला त्याचं फुल क्रेडिट एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये मिळू शकणार नाही. म्हणजेच तुम्हाला होकारार्थी वाक्य लिहिताना तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारची लिहायची ती दिलेलीच आहेत. पाहूया आपण डायरेक्ट आन्सर. पहा, डूज स्पीक स्लोली.
तुमचं बोलणं हे सावकाश असलं पाहिजे. एम्फसाइज कीवर्ड्स, महत्त्वाचे वर्ड्स आहेत तिथं जराशी तुम्ही जोर दिला पाहिजे. स्ट्रेस युअर पॉईंट फर्मली, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तिथं तुमचा स्ट्रेस असला पाहिजे. सपोर्ट द स्पीच विथ सुटेबल गेस्चर्स, तुम्ही तुमचा स्पीचला सपोर्ट करण्यासाठी योग्य असे गेस्चर दिले पाहिजे. ॲट द सेम टाईम यू हॅव टू गिव्ह द सुटेबल एक्झाम्पल्स ऑल्सो. प्रोनाऊन्स वर्ड्स क्लिअरली, तुम्ही योग्य असे प्रोनाऊन्सिएशन असलं पाहिजे. युअर स्पीच शुड बी व्हेरी क्लिअर, अतिशय स्पष्ट असलं पाहिजे. यूज सिम्पल बट इफेक्टिव्ह लँग्वेज अँड देन दॅट द सेम टाईम यू हॅव टू यूज व्हेरी सिम्पल लँग्वेज सो दॅट युअर ऑडियन्स कॅन अंडरस्टँड इट व्हेरी इझिली. समोरचा ऑडियन्स कसा आहे त्या प्रकारची लँग्वेज आपण वापरली पाहिजे. देन डोंट मंबल, आणि डोंट्स लिहिताना डोंटचाच वापर केला गेला पाहिजे. नुसती नकारार्थी वाक्य लिहिताना हा डोंट असलाच पाहिजे. पहा, डोंट मंबल, एकच वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट करायचं नाही. डोंट लुक अप अँड डाऊन आपण पाहिले, खाली वर पाहायचं नाही. यू हॅव टू कीप आय कॉन्टॅक्ट ऑफ द ऑडियन्स. डोंट फॉरगेट इम्पॉर्टंट पॉईंट्स विसरता कामा नये. डोंट यूज एक्सेसिव्ह गेस्चर, आवश्यक तितकेच गेस्चर वापरले पाहिजे. डोंट टॉक व्हेरी फास्ट, खूप वेगात बोलणंही योग्य नाही आहे. डोंट ड्रिफ्ट अवे फ्रॉम युअर टॉपिक, आणि टॉपिकच्या बाहेर आपण जायचं नाही. आपला जो विषय आहे त्या विषयावरच आपण बोललं पाहिजे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटर-स्कूल elocution competition. The subject given to you is how to achieve success in life. Draft a speech to present it in a competition, means how to achieve success in life. If you have to achieve success in life, then at first you have to draft a speech and then present your speech. Then some keywords or important points to achieve success in life. These keywords are setting goals, plannings, knowledge information, confidence, hard work, perseverance, proper guidance, dedication, following examples of successful people, passions, sacrifice, never give up aptitude. These are the important factors if you have to achieve success, or key words, key points if you have to achieve success in your लाईफ. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचं असेल तर हे कीवर्ड्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत, आणि त्याच्यानंतरच तुम्ही योग्य अशा प्रकारचं ध्येय साध्य करू शकता. इथं थोडंसं आपण एक छोटंसं स्पीच या ठिकाणी घेतलेलं आहे. नाव आय एम गोइंग टू रीड. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, वी ऑल विश टू बी सक्सेसफुल इन लाईफ. There is no shortcut to success. However, if you are firm and if you have fixed goal, it is not impossible. Once you decide your goals, focus on them. You must be ready for hard work. You may have to sacrifice certain things to achieve your goal. Gather information about the career you wish to choose. Plan your actions and proceed systematically. At some stage, you may fail, but do not give up. Perseverance and dedication are important. If you have a strong passion regarding your goal, you will gain the necessary confidence to pursue it. Look at the examples of successful people. Neeraj Chopra, we know it well, that was so determined that he threw himself into action and got medal for our country. We can gain a lot of inspiration from the lives of great leaders and players. So, my friends, if you follow the right path, you are sure to get success. Wish you all the best of your future success. Thank you. In this way, you can draft your speech. Project work, question number 9. Your goal this year is to successfully pass from secondary school. So let us be smart and note down the following. तर आता या ठिकाणी या प्रोजेक्ट वर्क तुम्हाला करायचा आहे. युअर गोल धिस इयर इज टू सक्सेसफुली पास द सेकंडरी स्कूल्स, मीन्स यू हॅव टू पास द बोर्ड एक्झाम विथ मॅक्झिमम मार्क्स. सो लेट अस बी स्मार्ट, आणि म्हणून तुम्ही स्मार्ट बनणं गरजेचं आहे. अँड नोट डाऊन द फॉलोइंग. मग तुम्ही या ठिकाणी तुम्हाला योग्य प्रकारचं यश मिळवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करू शकता त्यासाठीचा काही प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. तर हा प्रोजेक्ट तुम्ही स्वतःच कंप्लीट करा. स्पेसिफिक एरिया अँड द नंबर ऑफ युनिट्स, म्हणजे तुम्हाला आता
एखादा सब्जेक्ट घेतला, इंग्लिश घेतला, तर त्याच्यात युनिट्स किती आहेत, कुठल्या युनिट्सला किती टाईम लिमिट दिलं पाहिजे, तुम्ही तो युनिट किंवा आपण जो प्रोग्रेस केला आहे त्याच्यामध्ये तो अचीव करताना काही टेस्ट घेतल्या जातील, त्या टेस्टच्या सहाय्याने आपण आपला किती प्रोग्रेस अचीव केला आहे ते तुम्हाला समजू शकेल. त्याच्यानंतर मग तुमच्या कमतरता काय आहेत त्या तुम्हाला कळू शकतील आणि तो भाग किती वेळात तुम्ही अचीव करू शकता किंवा तुमचा गोल आहे टू गेट मॅक्झिमम मार्क इन द फायनल एक्झामिनेशन किंवा बोर्ड एक्झामिनेशन, तर तो पूर्ण करण्यासाठीच्या कुठल्या भागावर आपण कशा कशा प्रकारची तयारी केली पाहिजे हा संपूर्ण स्पेसिफिक एरिया तुम्हाला ठरवला पाहिजे. देन मेजरेबल, तुमचा किती वेळा तुम्हाला तुमचं छोटंसं साध्य आहे. मी म्हटलं त्याला शॉर्ट टर्म गोल्स, हा शॉर्ट टर्म गोल आहे, लॉंग टर्म नाही आहे. कंपॅरिझन ऑफ स्कोअर इन प्रिव्हियस एक्झाम, फर्स्ट टेस्टला किती मिळाले, पुअर आहे, सेकंड टेस्टला फेअर आहे, त्याच्यानंतर सेमिस्टरला फेअर आहे, त्याच्यानंतर फायनल असेल तो व्हेरी गुड, एक्सलंट अशा प्रकारचा आला पाहिजे. म्हणजे तुम्ही तो गोल किती ॲचिव्ह केला आहे, या ठिकाणी तुम्हाला तो किती प्रमाणात साध्य केला आहे हे तुम्हाला या टेस्टवरून कळू शकेल. म्हणजे मेजरेबल. ॲचिवेबल गोल, तुमचा गोल हा ॲचिवेबल असला पाहिजे. आता तुमचं टार्गेट आहे ओनली टू गेट मॅक्झिमम मार्क्स इन SSC एक्झाम्स, मग तुम्हाला पर्सेंटेज असेल तो गोल ॲचिवेबल असला पाहिजे. तुम्ही काय आहेत, आता मागील वर्षी किती मार्क मिळाले, तुम्हाला यावर्षी किती मिळाले पाहिजेत, हा एवढाच तुम्ही गोल ठरवला पाहिजे. त्याच्यापेक्षा खूप जो असाध्य गोल असेल तो ठरू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला रनिंग रेसमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुमचा आता स्पीड नाही आहे किंवा तुम्ही शरीराने अशक्त आहेत, तर तुम्हाला लगेच तो साध्य करता येणार नाही आहे. म्हणजेच तुमचा गोल हा अचिवेबल असला पाहिजे. त्याच्यानंतर रिअलिस्टिक ॲप्रोच, प्लॅन ऑफ ॲक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टाईज रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल, मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. जर तुम्हाला रिअलिस्टिक ॲप्रोच करायचा असेल तर त्याच्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन दॅट मॅचेस युअर एक्सपर्टाईज रिसोर्सेस, तर तुम्हाला काही प्लॅन ऑफ ॲक्शन करावं लागेल. उदाहरणार्थ सुरुवातीला टाईम टेबल बनवला आहे, यू हॅव टू कम्प्लीट, तुम्हाला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे एक प्रोजेक्ट वर्क म्हणून. आणि टाईम बाउंड ॲक्शन, तुमची जी ॲक्शन आहे, समजा इंग्लिश आहे त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे, डेज ऑफ रिव्हिजन, त्याच्या रिव्हिजनसाठी किती वेळ द्यायचा आहे, तो वाचण्यासाठी तुमची टाईम टेबल केलेलंच असेल त्याच्यानुसार तुम्हाला योग्य वेळ द्यायचा आहे, तरच तुम्ही तुमचा ध्येय साध्य करू शकता. सो best of luck for your future and be successful in your life. Thank you.